आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुःख प्लीज ना, ऐका ना माझं. आता या क्षणी सगळ्यात जास्त श्रावला कोणाची गरज असेल तर ते आपण तिघे आहोत. आपल्याला तिला समजून घ्यायला हवं. या सगळ्यामुळे ना तिने याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ती काही असं करेल ते. श्राव, अगं काय वेडेपणा केला असा. काय वेडेपणा केलास तू. आता काय करायचं आपण. यशोधरा सरनाईकला धडा शिकवायचा. अगं वाटेल ते बोलू नकोस. प्रचंड पैसा आहे, ताकद आहे तिची. तिच्या पुढे आपला काय निभाव लागणार आहे. कायद्यासमोर सगळे समान असतात बाबा. कायद्यासमोर कुणीही श्रीमंत गरीब जात पात असा भेद कधीच नसतो. मी आताच पोलिसात जाणार. नाही नाही, पोलीस नको. त्यांनी धमकी दिली आरू की आपण पोलिसात गेलो ना तर ते आपली ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था करतील. नाही, पोलीस नको, पोलीस नको. काय करतील करून करून. जीव घेतील, मारतील, इतकंच ना. आधीच त्यांच्या डोक्यावर एका निष्पाप जीवाच्या हत्येचं पाप आहे. आई बाबा, तुम्हीच शिकवत आला ना आम्हाला आजपर्यंत. गुन्हा करणारा जेवढा मोठा गुन्हेगार असतो त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार हा सहन करणारा असतो. यशोधरा सरनाईक ही आपली गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं काय बोलतेस तू. एवढी प्रचंड श्रीमंत बाई, तिच्याशी तू लढणार. असेल बाबा, जगासाठी ती श्रीमंत उद्योजिका काय वाटेल ते असेल, पण माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त एक फ्रॉड आणि खोटारडी बाई आहे, जी इतरांच्या जीवाशी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी खेळते. अशा माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाणार आणि तिची तक्रार नोंदवणार आहे. अक्षय, व्हॉट इज दिस बेटा. काय मम्मा. आता आम्ही जर वेळेत पोचलो नसतो तर तू श्रावणीबद्दल तुझ्या डॅडला श्रेयसला सगळं सांगितलं असतंस. हो मम्मा, आपलं तेच ठरलं होतं ना. आणि मला वाटलं तुम्ही सांगितलं असेल. नाही, ठरलं होतं पण आमचीच निवड चुकली बघ. काय सांगणार आम्ही तुझ्या डॅडला आणि श्रेयसला. एक मिनिट मम्मा, तुम्ही हे श्रावणीबद्दल बोलतायत. मम्मा प्लीज प्लीज प्लीज, आता असं म्हणू नका. तुम्ही तुमचा विचार बदललाय. बदललं असतं तर बरं झालं असतं. पण अक्षय, तुला माहिती आहे आम्ही दिलेला शब्द कधीही मोडत नाही आणि आजही मोडणार नाही. मग त्यासाठी आम्हाला किती किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. किंमत? कसली किंमत मम्मा. माझ्या आणि श्रावणीच्या लग्नाची. मम्मा काय चाललंय मला कळत नाहीये. तुम्हाला कोणी काही बोललंय का. नाही, कोणी काही बोललं नाहीये, फक्त तोंड बंद ठेवायची धमकी दिली आणि तोंड बंद ठेवायचे 1 करोड रुपये मागितलेत. काय. कोणी आणि का. जाऊ दे बेटा, तुला पटणार नाही. मम्मा तुम्ही श्रावणीबद्दल बोलतायत. तिने मागितले पैसे. नो मम्मा, दॅट्स इम्पॉसिबल. ती असं करू शकणार नाही. बघ, आम्हाला माहिती होतं. आम्ही म्हटलं ना तू विश्वास नाही ठेवणार, म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही. काही कुणालाच काही सांगितलं नाही. नाहीतर ज्या मुलीने आमच्या मुलाला बदनाम करण्याची धमकी दिली तिला इतकं सहजासहजी सोडलं असतं का आम्ही. काय. माझी बदनामी, धमकी. नो मम्मा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मम्मा श्रावणी असं करणार नाही. मम्मा ती चांगली मुलगी आहे मम्मा. आणि ती असं का करणार आहे. आमचं लग्न होणार आहे मम्मा. मी तिला चांगलं ओळखतो. ती असं करणार नाही. आणि मम्माला आज मम्मापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे ना तुझा. बघ, म्हणून आम्ही ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायला तयार झालो.
आय नो तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर, किती विचार करतोयस तू तिचा. पण अनफॉर्च्युनेटली बेटा तिने तुझ्या प्रेमाची काय किंमत केली? फक्त 1 करोड रुपये. यु नो अक्षय बेटा, आम्हाला ना श्रावणीचा राग येत नाहीये, ही वाटते तिची. तुला सांगते अक्षय, आम्ही इतकी स्वप्न पाहिली होती ना आता तुझ्या आणि त्या श्रावणीच्या लग्नाची, खूप स्वप्न पाहिली होती. सगळा खर्च आम्ही करणार होतो. ते त्यांना कसं परवडणार ना आपल्या स्टेटसचं लग्न, कारण गरीब आहेत ते, आय मीन मिडल क्लास. आम्ही पूर्ण खर्च करणार होतो. तिला सून म्हणून नाही, लेक म्हणून घरी आणणार होतो. आणि मग अख्खा व्यवहार तिच्या हातात देणार होतो. आम्हाला तर रिटायरच व्हायचं होतं. पण तिला पैसे मिळवण्याची इतकी घाई आहे ना. सो सॅड. मामा, श्रावणीला कुठली मेडिकल इमर्जन्सी होती का? तिला काही गरज होती का? ती का मागणार आहे मामा एवढे पैसे? अक्षय, आपण किती एकसारखा विचार करतो. एक्झॅक्टली हाच विचार आमच्या मनात आला. आम्हाला वाटलं बिचारी काहीतरी अडचणीत आहे, प्रॉब्लेम मध्ये. ताबडतोब आम्ही तिला विचारलं, आम्ही आहोत ना श्रावणी, घाबरू नकोस, आम्ही मदत करू. तर उद्धटपणे म्हणाली, पैसे द्या नाहीतर मीडियामध्ये जाईन. सोशल मीडियावर तुमच्या लाडक्या मुलाची, अक्षयची बदनामी करेन. सांगेन सगळ्यांना की या अक्षय सरनाईकने आमचा गैरफायदा घेतला, म्हणजे तिचा, श्रावणीचा. अनबिलिव्हेबल बेटा, अनबिलिव्हेबल. आणखीन एक गोष्ट म्हणाली, आम्हाला म्हणाली की जर आम्ही ऐकलं नाही ना तिचं, तर अक्षय तुझं आणि आमचं, आपल्या दोघांचंही जगणं मुश्किल करून टाकेल. काय? श्रावणी असं म्हणाली? शब्द अजून कानात घुमतायत बेटा, एक शब्द कानात घुमतोय. माणूस की नावाची गोष्ट असते की नाही? कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही? मॅडम, मी आतापर्यंत जे काही वागलोय ते कायद्याला अनुसरून. हे बघा, माझं तुमच्या आईशी वैयक्तिक भांडण नाही, मी त्यांना भेटलेलोही नाही. पण त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे आणि पुरावाही आहे. त्यामुळे मला त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. माझा नाईलाज आहे. आमच्या घरात जे पैसे सापडले, कशावरून ते तिनेच घेतलेत. हो, हे कोणीतरी आमच्या बरोबर मुद्दामही करू शकतं ना. पण हे कोणी का करेल? तुमचं कोणाशी वैर भांडण तसं असेल तर मला सांगा, मी स्वतः चौकशी करतो. आराध्या, आई 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 आराध्या, अगं हे काय लागलं तुला? कसं झालं हे सगळं? तू पडलीस का बाळा? काही नाही ग, मी स्कूटीवरून पडले म्हणून जरा खरचडलं. तू काळजी करू नकोस. खरं सांगतेस ना तू मला? हो आई. आई आणि आराध्या, तू काय सांगणार होतीस त्यांना? त्या बाईचं नाव आता पुन्हा तुझ्या तोंडात नाही येता कामा नाही आराध्या. म्हणजे आई हे सगळं कारस्थान त्या बाईने केलंय? मला वाटलंच होतं की हे सगळं फक्त तीच करू शकते. आई, मी त्या बाईला सोडणार नाहीये. म्हणजे काय करणार आहेस तू आराध्या? अगं आपण काही ठरवलं ना तरी त्या बाईच्या नखालाही धक्का लावणं आपल्याला जमणार नाहीये. हे बघ, झाला तेवढा तमाशा, आता बास झाला. अगं या सगळ्याचा तुझ्या बाबांच्या तब्येतीवर काय परिणाम होईल त्याचा विचार कर. मी अशी जेलमध्ये, तुझ्या बाबांची तब्येत तशी, आणि तुम्ही दोघी पोरी. नाही रे, हे बघ, त्या बाईच्या वाटेला जाऊ नकोस. मला असं वाटतं त्या बाई जसं म्हणतायत ना तसं मागण्यातच आपलं भलं आहे. तू पुन्हा त्या बाईचं नाव तोंडातनं घेऊ नकोस आराध्या, नको घेऊस. ते शक्य नाही आई. आता त्या बाईकडे कितीही पैसा असला ना तरी ती आपला स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही आई. आणि हे तिला खूप चांगलं कळलंय, म्हणून ती आपल्याला धमकावते, म्हणून घाबरवते. पण मी तिच्या या धमक्यांना भीक घालणार नाहीये.
आई तूच म्हणतेस ना ग की आरू अंधार कितीही घडत असला तरी एक छोटीशी ज्योत सुद्धा तो अंधार संपवण्यासाठी पुरेशी असते. हो बाळा, पण कधी कधी हीच ज्योत हात पोळते सुद्धा. आणि कधी कधी या ज्योतीने अख्खं घर जळून जातं. खरंय ना पण. शरच नाही आला अजून. ते मीटिंग होती ना, त्याला थोडा वेळ थांबावं लागलं. इतक्या उशिरापर्यंत? हो, मी कॉल केला होता. आई काळजी करू नका. मला म्हणाला निघालोय मी. खरं म्हणजे हेवाने यायला हवा. मीटिंग तर केव्हाच संपली आहे. पुन्हा एकदा आला बघा. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. काय रे श्रेयस, कुठे होतास? ते ममा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय? व्हॉट? ऍक्सिडेंट? नाही नाही तुला काही लागलं? नाही What is this? नाही मम्मा, मला काही झालेलं नाहीये. चिल चिल. मला काही झालेलं नाहीये. फक्त ती बिचारी 2 व्हीलर वाली मुलगी होती ना, तिला बिचारीला लागलं. कोण मुलगी? ती आहे डॅड, एक साधी बिचारी गरीब आहे. नाही, तिला लागलं ते मलाच हर्ट झालं. अरे पण पोलीस मध्ये काही कंप्लेंट केलीस का तू? नाही नाही नाही. अरे अहो नाही, त्याची काही गरज नाही. ती आधी स्वतःच्या एका प्रॉब्लेम मध्ये होती. म्हणजे आमची तशी काही फार ओळख नाहीये. एकदा दोनदा दिसली होती तिच्या बहिणी बरोबर. बिचाऱ्या खूप चांगल्या मुली आहेत ग दोघी. ती सांगत होती तिच्या आईला पोलिसांनी अरेस्ट केलं. कोणीतरी चोरीचा आरोप केलाय त्यांच्यावर. बाई, आता पोलिसांचा व्याप मागे लागणार. अरे पण काय केलं काय त्या बाईने? खरं सांगू आजी, मला नाही वाटत त्यांनी काही केलं असेल. कारण त्या मुली इतक्या साध्या आहेत ना की त्यांची आई हे असलं काही करेल. मला नाही वाटत. मला वाटतंय कोणीतरी फसवलंय त्यांना. कोणीतरी खोटा आरोप केलाय त्यांच्यावर. असंच असेल. खऱ्याची दुनिया नाही रे. हे बघ, म्हणजे जे आपण कर्म करतो ना ते इथेच भोगायचं असतं. करेक्ट करेक्ट आहे. तो वर बसलाय ना, त्याच्या काठीला आवाज नसतो. हेच खरं आहे बघ. अगदी बरोबर बोलतेस तू. नाही, आणि माझी खरंच इच्छा आहे, ज्यांनी कोणी त्यांच्या बरोबर हे केलं असेल ना, असं फसवलं असेल ना, त्याला शिक्षा मिळायलाच हवी. बरोबर आहे तुझं. इथेच भोगावं लागतं सगळं. अरू, मला वाटतं आता हे सगळ्या गोष्टींना आणखी ताणण्यात अजिबात अर्थ नाहीये. नाही आई, आता तू मला अडवणार नाहीयेस. अगं कुठे कुठे माझा फोन का नाही सापडत आहे? ठीक आहे ना, आईच फोन. आई, आई, 1 मिनिट, फोन आहे. बोल. हॅलो ताई, तू तू प्लीज लवकर ये ना. श्राऊ, अगं मी पोलीस स्टेशनला आले. काय झालं? ताई, बाबा बाबा काय झालं श्राऊ? बाबांना बोल. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. ताई ताई ताई, तू येतेस ना? हॅलो. श्राऊ, हो मी आले. तू डॉक्टरना कॉल केलास का? तू कॉल करून बोलाव त्यांना. हो ताई, पण तू प्लीज लवकर ये ना ताई. हो मी आलेच. हो पण प्लीज तू लवकर ये ना ताई. आराध्या, काय झालं? एवढ्या अर्जंट का बोलावून घेतलंस? सगळं ठीक आहे ना? नाही निखिल, काहीच ठीक नाहीये, म्हणून मी तुला बोलावलं ना. मला तुझी मदत हवी आहे. अगं हो हो हो, झालं काय ते तर सांगशील? सांगते. तू त्या यशोधरा सरनाईकना ओळखतोस ना? हा. त्यांच्या मुलाबरोबर आपल्या श्राऊचं लग्न होणार होतं.
या सगळ्यात ना श्राऊ प्रेग्नेंट होती आणि तिचं अबॉर्शन करणं शक्य नव्हतं, पण त्या बाईने ना श्राऊकडून खोटं बोलून अबॉर्शन करून घेतलं. मग या सगळ्याचा जेव्हा मी जाब विचारायला गेले तर हे सगळं माझ्यावरच उलटलं. तिने आमच्यासाठी काही मार्ग सोडले नाहीयेत. सगळं करून झालं पण काही घडत नाहीये. निखिल प्लीज प्लीज तू मला मदत कर. आय डोंट बिलीव्ह दिस. अरे एवढी मोठी बिझनेस वुमन आणि असं वागू शकते? जेव्हा हे सुरुवातीला सगळं घडत होतं ना, मलाही असंच वाटत होतं की काहीतरी गैरसमज होतोय, पण तिचं खरं रूप मी पाहिलंय निखिल, आणि आता मला ते जगासमोर आणायचंय. अगं हो, पण ते करण्यासाठी आपल्याला तिच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. निखिल अरे, माणूस जेव्हा काहीतरी गुन्हा करतो ना तेव्हा त्याचा काही ना काही पुरावा मागे सुटलेला असतो. एक मिनिट तुला दाखवते. हे ऐक, तिच्या बरोबर झालेला कॉल मी रेकॉर्ड केला होता. आई कुठे आहे? लॉकअप मध्ये म्हणे. तू कोर्टात मीडियामध्ये जाऊ नकोस प्लीज, कारण गेलीस तरी काय फरक पडणार आहे? तुझं कोण ऐकणार? अगं यशोधरा सरनाईकच्या विरोधात कोण जाणार? हा, बट यू नो व्हॉट, आम्ही तुला काहीच करणार नाही. आय प्रॉमिस. आम्ही फक्त ना तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार आणि तुला काहीच करता येणार नाही. नाही नाही, आम्ही ना तुझ्या डेअरिंगमुळे खूप इम्प्रेस झालो. रिअली आम्ही तुला संधी देणार. बघ, आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. मी असं करणार नाहीये यशोधरा सरनाईक. व्हॉटएव्हर, पण निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्या हातात आम्ही दिलेला आहे. हा निर्णय घेण्यासाठी मात्र तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. अँड डार्लिंग, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. एवढं सगळं करून वर धमकी देते. तेच म्हणते मी. ही रेकॉर्डिंग जर मीडियामध्ये लीक झाली ना तर तिच्या इमेजची, तिच्या रेप्युटेशनची माती माती होईल. हेच हवंय निखिल मला. त्या बाईला तिच्या श्रीमंतीचा, पैशाचा इतका माज आहे ना की तिला फक्त आणि फक्त तिचं स्टेटस महत्वाचं वाटतं. आणि हा जो काही चांगुलपणाचा मुखवटा ती घालून फिरते ना तो मी खूप जवळून बघितलाय आणि तो आता मला उतरवायचाय. तिचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे मला. माझे सगळे प्रयत्न करून झाले, सगळीकडे फिरून आले मी, पण मला कुठेही न्याय मिळत नाहीये. सगळी सिस्टीम तिने विकत घेतलीये. या सगळ्यात फक्त आता तू माझी मदत करू शकतोस. हो हो, पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? हे रेकॉर्डिंग जर आपण मीडियामध्ये एक्सपोज केलं तर तिचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. तुला कळतंय ना निखिल मी काय म्हणते? प्लीज प्लीज माझी मदत कर. ते तर आपण करूच, पण तू सारखं प्लीज प्लीज म्हणू नकोस. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. खरंच? हो खरंच. त्या यशोधराबाईची न्यूज ब्रेकिंग न्यूज असेल. आय प्रॉमिस. एक मिनिट, मी आणलंय कॉपी करून. काळजी करू नको, नक्की काम होईल. थँक्यू सो मच निखिल. यशोधरा सरनाईक, माझ्या कुटुंबाला संपवायला निघाली होतीस ना? आता बघूया कोण कोणाला संपवतं ते. तू माझं कुटुंब की मी तुझं स्टेटस, तुझी इमेज, तुझं रेप्युटेशन. हा बोल गजा. मॅडम साठी एक महत्वाचा मेसेज आहे. हा बोल ना. ती मुलगी आहे ना, ती त्या न्यूज चॅनल मधल्या निखिलला भेटली होती. मॅडमचं कुठलं तरी कॉल रेकॉर्डिंग तिच्याकडे आहे असं ती त्या निखिलला सांगत होती. कॉल रेकॉर्डिंग? हो, आणि ते रेकॉर्डिंग न्यूजवर दाखवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. बरं, तू ठेव फोन, मी बघतो.
किती वेळ तुला किती कॉल केले मी, तू कॉल का नाही उचलत आहेस? किती घाबरले होते मी, तुला माहितीये. बाबा ठीक आहेत ना श्राव? हो ताई, आताच डोळा लागलाय त्यांचा. पण तू कुठे होतीस? एक काम होतं माझं. तू निखिलला भेटायला गेली होतीस ना? का? त्या यशोधरा सरनाईकला धडा शिकवायला. काय? आमचा कॉल मी रेकॉर्ड केला होता, त्याचंच रेकॉर्डिंग मी निखिलला द्यायला गेले होते. ते ऐकल्यानंतर तुम्हाला म्हणाला, त्याने कमिट केलं की हे रेकॉर्डिंग जर आपण आजच्या संध्याकाळच्या बातम्यांना एक्सपोज केलं तर यशोधरा सरनाईकचा खरा चेहरा जगासमोर येईल. ताई, हे सगळं खरं आहे का? हो. हे ऐकल्यानंतर निखिल सुद्धा मला म्हणाला की त्या बाईने सरळ सरळ तुम्हाला धमक्या दिल्यात आणि हे जेव्हा जगासमोर येईल तेव्हा तिची बदनामी होईल आणि आपल्याला हवं ते घडलेलं असेल. श्राऊ ताई, हे सगळं असंच झालं पाहिजे. मला आईची खूप काळजी वाटतेय. मला कळतंय. मी आता येताना वकील काकांना भेटून आले. काय म्हणाले ते? ते म्हणाले की मी बेलचे पेपर्स रेडी करतोय, आईला लवकरात लवकर बेल मिळेल म्हणून. थँक गॉड. आई अशी लॉकअप मध्ये मला सहनच होत नव्हतं. आई लवकरच लॉकअप मधून बाहेर येईल आणि आता जेलमध्ये जाण्याची वेळ त्या यशोधरा सरनाईकवर येईल. श्राऊ, आपल्याला कुणाची साथ असो वा नसो, पण आपला बाप्पा आपल्या बरोबर सदैव आहे आणि तो न्याय करणारच. यशोधरा सरनाईकला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागे कुणाचं काय सुरू आहे आम्हाला कळत नसेल असं वाटतंय का? बोला मॅडम. अरविंद बोलतोय. हा बोला साहेब. कसा आहेस तू? बायको कशी आहे तुझी? तुझी तब्येत कशी आहे? मी बरा आहे, पण माझी बायको अजून हॉस्पिटलमध्ये. तिला परवा संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल. गुड. खरं तर मॅडमचे उपकारच झाले हो. मॅडमने जर पैशाची मदत केली नसती ना तर माझ्या बायकोचा इलाज झाला नसता. मी माझ्या बायकोला मुकलो असतो साहेब. मॅडमचे उपकार मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही. बरं साहेब, मला माझ्या बायकोचे औषध आणायला जायचंय. ठेवू का फोन? हो हो, काळजी घे आणि काही गरज लागली तर कळव. हो साहेब. झालं समाधान? दिस इज नॉट फेअर डॅड. मम्मा सगळ्यांसाठी जीव तोडून करत असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेला हे असं काहीतरी बोलत असता. दिस इज नॉट फेअर, नॉट डन. श्रेयस, कम ऑन बेटा. आम्ही म्हटलं ना, इट्स ओके, आम्हाला सवय. आमचे दादा नेहमी म्हणायचे, श्रेयस आपण आपलं कर्म करावं बस. आई तुला आठवतं दादा म्हणायचे, नेकी कर दर्या में डाल. आईला आठवत असणार. सो आम्ही तेच फॉलो करतो. सो मॉरल ऑफ द स्टोरी, आय एम गुड. श्रेयस एक काम कर ना, टीव्ही ऑन कर. लेट्स कॅच अप ऑन सम न्यूज. बातम्या बघूया. या शुअर. अरविंद, तुझे सगळे डाव आम्हाला चांगलेच ठाऊक आहेत रे. म्हणूनच जो डाव तू खेळणार ना त्या पुढच्या 2 डावांचं प्लॅनिंग आम्ही आधीच केलेलं असतं. स्मार्ट नो? डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. आम्हाला आज हे अनाउन्स करताना खूप आनंद होतोय की आम्ही तुम्हा सगळ्यांना 25% स्पेशल बोनस आम्ही देणार आहोत. 4th क्लास एम्प्लॉईजच्या मुलांसाठी आपल्या कंपनीतर्फे मेडिकल आणि एज्युकेशनल फॅसिलिटीज दिल्या जाव्यात.
काय झालं ताई, तू एवढी पॅनिक का होतीयस? काय करू सांग ना. अगं न्यूजवर तो निखिल त्या यशोधराला एक्सपोज करणार होता आणि हे बघ ना काय सुरू आहे. तिचा उदो चालू आहे. त्याला केव्हापासून कॉल करते तर माझा कॉल पण नाही उचलत आहे. ताई तुला माहिती आहे ना, पैसा आणि पॉवर पुढे आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काही चालत नाही. सॉरी आराध्या, मी तुझी मदत करू शकलो नाही. तुझी न्यूज कितीही खरी असली ना तरी पैशाच्या बाजारात आहे ना त्याची किंमत शून्य ठरली आहे, कळतंय तुला? हे सगळं मला मान्य श्राव ताई, पण एक दरवाजा जरी बंद झालेला असला ना श्राव, तरी इतर सगळे दरवाजे ठोठावण्याची ताकद आहे माझ्यात अजून. म्हणजे तू काय करणार आहेस ताई? जिथे पैशाने न्याय विकत घेता येत नाही ना तिथे दाद मागणार आहे कोर्टात. पण या यशोधराला एक्सपोज केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. आणि ताई तू तिथे जाऊन काय सांगणार आहेस? कोर्टात ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही हे तुला माहिती नाहीये का? ताई हे बघ, हे सगळं करत बसण्यापेक्षा आपण प्लीज काय श्रावू. ताई ती बाई जे म्हणते तसं करूया ना प्लीज. हे शहर सोडून जाऊया ताई प्लीज. जी बाई पैशाच्या जोरावर अख्खा चॅनल विकत घेऊ शकते ती काहीही करू शकते. ताई प्लीज, आई बाबांसाठी आपण प्लीज इथून कुठेतरी दूर निघून जाऊया प्लीज ताई, प्लीज. राहू आराध्या, आता तुला तुझी खरी लायकी कळली असेल. आता तुला कळलं असेल यशोधरा सरनाईकच्या विरोधात जाणं किती महागात पडू शकतं. ताई ताई प्लीज शांत हो प्लीज. अगं तुझ्यासारखी सामान्य मुलगी किती. ठीक आहे शिंदे मॅडम, थोडा त्यांना. काका थँक्यू सो मच. तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकणार. बेटा उपकार कसले त्यात, हे कामच आहे आमचं. त्यात सरिता वहिनींसारख्या प्रामाणिक शिक्षकावर जेव्हा खोटा आरोप होतो तेव्हा वाईट वाटतं ग. मग वकील म्हणून त्यांना निर्दोष ठरवण्यासाठी आमची जबाबदारी वाढते. आई आराध्या, मी नाही चोरी केली ग, खरंच नाही. मी नाही चोरी केली. आई मी आले ना, शांत हो. मला आपण घरी जाऊया. मी नाही चोरी केली. आई आई शांत हो प्लीज. मी नाही चोरी केली. रडूस तू आई प्लीज. आराध्या मी खरंच चोरी नाही केली आहे ग. आई अगं माहितीये, आम्हाला माहितीये ना म्हणून आपल्याला बेल मिळाली. आई आई नको ना रडूस तू प्लीज. आई ऐक ना, वकील काकांची खूप मदत झाली ग आपल्याला. थँक्यू. अहो वहिनी काय करताय हे? मी फक्त माझं कर्तव्य केले. आणि आराध्या तुला काहीही प्रॉब्लेम वाटला तर कधीही मला कॉल कर, समजलं? हो काका, थँक्यू सो मच. नाही चोरी केली. आई ऐक ना, आपण घरी जाऊया. चल, तुला आरामाची गरज आहे. श्राव कशी आहे ग? ती नाही आली मला भेटायला. आणि तुझे बाबा कसे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? कुठे ते दोघं? आईला कसं सांगू हे सगळं? आधीच तिला बिचारीला खूप त्रास झालाय. आता बाबांच्या तब्येतीचं कळलं तर
आराध्य अगं ठीक आहे ना सगळं? आई सगळं ठीक आहे. चल ना आपण घरी जाऊया, ते दोघही तुझी वाट बघतायत. मला पण नाही थांबायचं इथे. जाऊया आपण, निघूया. नाही चोरी केली. नको ग रडूस राहू, नको रडूस बाळा. डोळे पुस. आय एम सॉरी. माझ्या एका चुकीमुळे प्लीज मला माफ कर. प्लीज. राहू तू नको ग माफी मागूस. हे सगळं झालं त्यात तुझ्या एकटीची चूक नव्हती. मग तू कशाला स्वतःला दोष लावून घेतेस बाळा? आणि हे बघ, इथे बघ, आता मी आले की नाही, आता सगळं नीट होईल. हे कुठे आहेत ग? अगं काय विचारतेय मी, तुमचे बाबा कुठे आहेत? घर सोडून जायला लागतंय, पण मी परत येणार. जितका त्रास तू माझ्या कुटुंबाला दिलायस ना, त्यापेक्षा जास्त त्रास तुला आणि तुझ्या कुटुंबाला देणार. सगळ्याची परतफेड करणार मी, आणि त्याचसाठी मी पुन्हा या शहरात परत येणार. रेडी राहा. गाडी इथून निघाली. मी नंबर पाठवतो. नीट ऐका. हायवे लागायच्या आधी काम झालं पाहिजे. गाडीतील एकही जण वाचला नाही पाहिजे. स्वतः खात्री करून घ्या. समजलं? मला रडून नाही चालणार. मी जर अशी कोसळले तर आई बाबा श्राऊ यांचं काय होईल? यशोधराच्या विरोधात हे जे शिवधनुष्य मी उचललंय ते खरंच मला पेलेल ना? नक्की मला जमेल ना? हे सगळं नाही झेपलं तर? काहीही झालं तरी मला हे करावंच लागेल. सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. हा प्रोजेक्ट खूप छान पद्धतीने डिझाईन केलायस तू, आणि ह्या बाबतीत माझ्या सजेशनची काही गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त आपण कुठली लोकॅलिटी फायनल करायची हे आपल्याला फिक्स करावं लागेल. ओके, गुड. मॅडम तुम्हाला काय वाटतं? मॅडम तुम्हाला काय वाटतं? प्रेझेंटेशन संपलं ना? हो मॅडम, प्रेझेंटेशन कधीच संपलंय मॅडम. सो त्यावरच डिस्कस करत होतो. सो तुम्हाला याबद्दल काही वाटतंय का ना? आम्हाला ना या प्रेझेंटेशनला पुन्हा रिव्हिजिट करायचंय. आपण उद्या प्लॅन करूया एक मीटिंग. ओके? ॲक्च्युली आय एम नॉट फीलिंग वेल. उद्या ही मीटिंग पुन्हा लाईन अप करा आणि
आत्ता यू गाईज कंटिन्यू प्लीज. थँक्यू. आपण उद्या डिस्कस करू. या. आज यशोधरा अशी डिस्टर्ब का वाटते? यशोधराचं कामात लक्ष नाही असं होत नाही कधी. आज नक्कीच कसलं तरी महत्वाचं डील असणार. त्याशिवाय एवढं टेन्शन यशोधराच्या चेहऱ्यावर. काही गडबड तर नाही ना? अरे देवा, मग कसला अशुभ संकेत रे. देवी माते, आता तुझाच आधार वाटतो ग. आता तूच सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांचं रक्षण कर. झालं काम? होय साहेब. नक्की खात्री केलीत ना? मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. गाडी सर्व माणसांसगट दरीत कोसळली आणि जळून खाक झाली. हे काम जर अर्धवट झालं ना तर यशोधरा मॅडम आपल्याला जिवंत जाळतील. नाही साहेब, मी एवढ्या गाडीला जोरात डॅश दिलाय ना, गाडी जाऊन दरीत कोसळली. अशाने कोण माणूस वाचणार आहे सांगा ना मला. ठीक आहे, उद्या संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळतील. काम झालं? हो मॅडम. नक्की? हो मॅडम. बघा, काम झालं नसेल तर आम्ही तुझं काय करू तुला माहिती आहे. तुम्ही काळजीच करू नका मॅडम, 100% काम झालंय. माझ्या माणसांनी स्वतःच्या डोळ्यांनी ती कार दरीत पडून जळून खाक झालेली पाहिली आहे आणि सगळे संपले याची खात्री पण केली आहे. नक्की ना गजा? काम झालं. बिचारी आराध्या, अगं आमच्याशी वैर घेण्याआधी एकदा आमच्याबद्दल नीट जाणून तर घ्यायचं होतं. तसं केलं असतंस ना तर आजची ही वेळ आली नसती. स्वतःसोबत स्वतःचं सगळं कुटुंब संपवलंस तू.